अखंड विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध या सर्वस्प्रथम साष्टांग दंडवत. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, आपले कैवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून जय शिवराय, जय भीमराय मानव अधिकार संघटना नियोजित सत्यमेव जयते पॅनल, मी स्वतः जितेंद्र रवींद्र यादव आज पुन्हा एकदा नाइलाजाने समाज बांधवांना, भूखंडावरील सर्व झोपडीधारकांना, सभासदांना भूखंडावरील काही माहिती या पत्रकाद्वारे संदेश म्हणून मी देत आहे. मित्रांनो, बंधू भगिनींनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मातृ संस्था ही इसवी सन 1948 साली ई86 13 अब, ई86 14 अब, ई86 15 अब या भूखंडावर स्थापन झाली. संस्थेची थोडक्यात माहिती म्हणून उपरोक्त भूखंडावरील जागा त्यावेळचे जिल्हाधिकारी म्हणजेच कलेक्टर द्वारे संपादित म्हणजेच एक्वायर केली जाणार होती. आपल्या भूखंडावरील संस्थेचे संस्थापक व सदस्य कालकथित नारायण भिकू अजगोलकर, ज्यांना आपण गुरुजी बोलायचो, यांनी पुढाकार घेऊन आपल्या संस्थेतील सदस्यांना एकत्रित आणले व त्यांना भूखंडावरील जिल्हाधिकारी कलेक्टरद्वारे संपादित एक्वायर होणार असल्याची सविस्तर माहिती दिली. डॉक्टर बाबासाहेबांच्या आशीर्वादाने आपल्याला लाभलेली संस्थेची मालकी हक्क असलेली जागा, या जागेचा विकास होत नसल्याकारणाने जिल्हाधिकारी कलेक्टर ही जागा संपादित म्हणजेच एक्वायर करून एखाद्या विकासकामार्फत जागेचा विकास करणार आहेत. जर असे झाले तर बाबासाहेबांनी आपल्याला मिळवून दिलेला संस्थेच्या भूखंडावरील मालकी हक्क निघून जाईल. अशा कठीण प्रसंगी आपल्या कालकथित अजगोलकर गुरुजींनी एक कल्पना आपल्या संस्थेच्या सदस्यांसमोर ठेवली की आपला विकास आपण सर्व एकत्रित येऊन स्वतः करूया. कालकथित अजगोलकर गुरुजींची ही कल्पना संस्थेच्या सदस्यांना पटली. अजगोलकर गुरुजींनी या विकासाकरिता जो खर्च लागणार आहे तो आपल्या संस्थेच्या सदस्यांना काढावा लागेल व या विकास प्रकल्पामध्ये जे विकास काम होईल त्या पक्क्या घरांचे वितरण जे सदस्य विकास कामाकरिता पैसे पुढे करतील त्यांच्यात केला जाईल. असे केल्याने आपण आपली जागा संपादित म्हणजेच एक्वायर होण्यापासून वाचू शकू. अशावेळी ज्यांना जसे जमेल तसे आपल्या क्षमतेप्रमाणे रक्कम देण्यास कबुली दिली. त्यावेळेस आपल्या संस्थेचे 80 सभासद होते. त्यामध्ये फक्त 51 सभासद रक्कम गोळा करू शकले व अशाद्वारे इसवी सन 1950 ते इसवी सन 1955 साली आपल्या भूखंडावर ई86 13 अब, 18वा व 19वा रस्त्या शेजारील या जागेवर ए टाईप बंगल्यांची निर्मिती झाली व ई86 14 अ या जागेवर बी व सी टाईप बंगल्यांची निर्मिती झाली, डॉक्टर आंबेडकर कॉलनी. अशाद्वारे ई86 14 ब व ई86 15 अब या भूखंडाला कलेक्टरद्वारे एक्वायर होण्यापासून वाचवण्यात आले. या बंगल्यांचे वाटप ज्या सभासदांनी आपल्या सोयीप्रमाणे पैसे काढले अशा 51 सभासदांना त्या बंगल्यांचा ताबा दिला व ज्यांनी या बंगल्यांचा ताबा घेतला त्यांना आपले भूखंडावरील जुने घर संस्थेच्या स्वाधीन करण्यास सांगितले. ज्या 51 सभासदांमधील ज्यांचे भूखंडावर जुने घर होते त्यांनी आपल्याच समाज बांधवांना, जे संस्थेचे सभासद नव्हते, जे भाडोत्री म्हणून राहत होते, अशा लोकांना आसरा मिळावा म्हणून नफा तोट्याचा विचार न करता असेच देऊन टाकले. त्यावेळचे लोक तसे मनाने मोठे होते. आता तर या भूखंडावर एक विटे व लादी करता लोक आपसात वाद घालत आहेत. अशा प्रकारे संस्थेच्या 51 सभासदांचा विकास झाला व जे 29 सभासद पैसे भरू शकले नाहीत त्यांना पुढे मागे जेव्हा संस्थेच्या उर्वरित भूखंडाचा विकास होईल त्यावेळी ज्या सभासदांना विकास प्रकल्पाकरिता पैसा काढता आले नव्हते त्या 29 सभासदांना विनामूल्य एक मालकी हक्काचे घर दिले जाईल असा निर्णय घेण्यात आला. पण ज्यांनी या विकास प्रकल्पाकरिता पुढाकार घेतला त्यांचा सिंहाचा वाटा होता ते आपले कालकथित अजगोलकर गुरुजी. यांना या विकासाचा लाभ घेता आला नाही. तेही पैसे भरू शकले नव्हते. त्यावेळेस त्यांची ही परिस्थिती तशी पैशाने सक्षम नव्हती. तेही 29 सभासदांमध्ये मोडत होते. त्यांनी मनात धरले असते तर स्वतःचा फायदा पाहिला असता, पण तसे न करता
त्यांनी आपल्या सभासदांना त्यांचा हक्क मिळवून दिला व बाबासाहेबांच्या पुण्याईंनी लाभलेली जागा वाचवली. तसेच ज्या 51 सभासदांनी विकास प्रकल्पाकरता पैसे पुढे केले त्यांचाही सिंहाचा वाटा आहे हा भूखंड जिल्हाधिकारीद्वारे संपादित म्हणजेच एक्वायर होण्यापासून वाचवण्यामध्ये. तसेच इसवी सन 1971 साली वाचलेल्या उर्वरित भूखंडाला विकास करण्याकरता संस्थेने लोक ग्रुप या विकासकासोबत विकास प्रकल्पाचा करार करण्यात आला. पण आपल्या भूखंडाचा उर्वरित विकास इसवी सन 1994 सालापर्यंत झालाच नाही. इसवी सन 1990 साली E8614 या भूखंडावर जे सी टाईप बंगले रो हाऊसेस होते त्यांचा इसवी सन 1971 सालच्या करारानुसार खाजगी म्हणजेच प्रायव्हेट विकास करण्यात आला व या विकास प्रकल्पात अस्मिता इमारत हिचा निर्माण झाला व जे सी टाईपचे सभासद होते त्यांचे तिथे वास्तव्य झाले. त्यात विकासकाची लोकनिर्माण ए इमारत उदयास आली. इसवी सन 1995 साली शासनाच्या SRD योजनेचा उगम झाला. ही योजना आपल्या भूखंडावर राबवण्याचा निर्णय मात्र संस्थेच्याद्वारे घेण्यात आला व मात्र संस्थेने लोक ग्रुप या विकास कंपनीसोबत उर्वरित भूखंडाचा विकास प्रकल्प करावयाचे ठरवले. त्याचप्रमाणे E8614 तसेच E8615 या भूखंडाचा समावेश होता. त्याचे भूमिपूजन इसवी सन 1995 साली आपल्या भूखंडावर त्यावेळचे कालकथित शिवसेना प्रमुख सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळेस संस्थेने E8614 वरील काही खाजगी बंगले चुकीच्या मार्गाने या प्रकल्पामध्ये समाविष्ट करून घेतले. संस्थेने त्यावेळेस हा विचार नाही केला की आपल्या समाज बांधवांचे भूखंडावरील झोपडीधारकांचे व आपल्या संस्थेच्या सभासदांचे संस्थेच्या अशा चुकीच्या निर्णयाने भवितव्य उदयास येईल की कायमचे मिटले जाईल. त्यावेळच्या संस्थेच्या कमिटी सदस्यांनी लोक ग्रुपसोबत कुठलाही लेखी स्वरूपात करार न करता तो करार शासनाकडे नोंदणीकृत न करता त्यावेळच्या विकासकासोबत लोक ग्रुप यांच्या शब्दावर विश्वास ठेवून विकास प्रकल्प करावयाचे मान्य केले व लोक ग्रुप या विकासकास संस्थेने मान्यता दिली. डॉक्टर आंबेडकर सहकारी गृहनिर्माण संस्थेतील उर्वरित 29 सभासद ज्यांना आपले हक्काचे घरे मिळणार होती पुनर्विकास प्रकल्पामध्ये या 29 सभासदांनी इसवी सन 1950 साली पैसे भरू शकले नव्हते. त्यांना या प्रकल्पाचा लाभ मिळायला हवा होता. त्याचा विचार त्यावेळच्या संस्थेच्या कमिटी सदस्यांनी केला नाही. जे संस्थेचे 29 सभासद होते त्यात इसवी सन 1995 साली भूखंडावरील 51 नवीन सभासदांची वाढ करण्यात आली. ती सभासद संख्या 80 झाली. अशा या 80 सभासदांना प्रकल्पाचा लाभ मिळणार होता याचा संस्थेने विचार केला नाही. तसेच E8613 व E8614 या भूखंडावरील 51 A-B-C टाईपचे सभासद बंगलो होल्डर्स तसेच E8614 आणि E8615 या भूखंडावरील 80 सभासद मिळून ही एकूण सभासद संख्या 131 वर पोचली. यामध्ये 51 बंगले मालक यांना सोडून उर्वरित 80 सभासद यांना लाभ मिळणे बंधनकारक होते. ही संपूर्ण जबाबदारी डॉक्टर आंबेडकर मात्र संस्थेवर होती. मात्र संस्थेने खरे म्हणायला गेलात तर या SRD योजना राबवायला नको होती. संस्थेने एखादा गुंतवणूकदार म्हणजेच फायनान्सर पाहून खाजगी विकास करता आला असता, पण संस्थेने तसे केले नाही. त्या व्यतिरिक्त FSIचा जर मुद्दा होता तो स्वतःहून फायनान्सरसोबत एकत्रितरित्या विकास करावयास हवा होता. तोही केला नाही. असे केले असते तर सभासदांचा अधिकार, झोपडीधारकांचा अधिकार सुरक्षित ठेवता आला असता, पण तसे केले नाही. ही केवढी मोठी
त्यावेळच्या संस्थेच्या कार्यकारिणीची चूक. काही सभासदांना आमच्या सत्य परिस्थितीचा उल्लेख जो या पत्रकाद्वारे आम्ही आपल्या लोकांसोबत शेअर करत आहोत त्याचा राग आहे, पण आमचा नाईलाज आहे. संस्थेने स्वतंत्र अन्यथा पार्टनरशिपमध्ये विकास राबवला असता तर त्यामधून जी मिळकत आली असती त्यात उर्वरित सभासद आहेत त्यांना त्यांच्या हक्कांची घरे मिळाली असती व FSIचाही मुद्दा राहिला नसता. त्यात प्रत्येक झोपडीधारकांना त्यांच्या हक्काची घरे मिळाली असती. जे नवीन केसेस होती त्यांचे पुरावे नव्हते त्यासमोर FSI वजा करून त्यांचीही पात्रता आणता आली असती, पण तसेही संस्थेने केले नाही. जर नुकसान झाले असते तर संस्थेचे झाले असते, पण लोकांना त्यांचे हक्काचे घरे मिळाली असती व बांधकाम खर्च काढून जी काही टक्केवारी 10 ते 15% आली असती तो फंड रक्कम संस्थेच्या खात्यात येऊन संस्थेला लाभ झाला असता. या उलट विकासक का म्हणून हा विचार करणार? तो पैसा टाकून आपला फायदा बघणार. संस्थेचा व संस्थेच्या सभासदांचा व झोपडीधारकांचा हक्काचा नाही, पण संस्थेच्या हातात होतं हे वाचवण्याचं काम. पण त्यावेळच्या संस्थेच्या कमिटी सदस्यांनी तसे केले नाही. असे का? हा मोठा प्रश्न पडतो. कोणास ठाऊक असे का? त्यावेळच्या संस्थेच्या कमिटी सदस्यांनी झोपडीधारकांना SRD योजनेमध्ये समाविष्ट करून घेण्याकरता उदाहरणार्थ पटवण्याकरिता संस्थेमध्ये भूखंडावरील व काय बाहेरील नवीन 22 सभासदत्व भूखंडावरील व बाहेरील लोकांना देऊ केले व संस्थेत सभासद बनवले व त्यांना प्रकल्पामध्ये जे 80 सभासदांना घरे मिळणार आहेत तशी तुम्हालाही घरे देण्यात येतील असे सांगण्यात आले. अशा प्रकारे 131 सभासदांचे 151 सभासद झाले. बघायला गेलात तर 153 सभासद असायला हवे होते. त्यात 2 सभासदांचा कुठल्या चुकीमुळे त्यांचा सभासदत्व काढून टाकले हे रहस्य अजून समजले नाही व ते रहस्यच राहिले. जो संस्थेचा फायदा होता तो या नवीन 22 सभासदांना देण्यात आला. असो, काही वाद नाही, तेही आपले समाजबांधव आहेत. भूखंडावरील राहणारे आपले भूमिपुत्र आहेत, पण भूखंडावरील बाहेरच्या लोकांना का म्हणून सभासदत्व बहाल केले कोणास ठाऊक? हाही मोठा प्रश्न आहे. जशी स्वतःची मालमत्ता होती असा व्यवहार संस्थेच्या कार्यकारिणीकडून करण्यात आला. आपल्या भूमिपुत्रांना भेटत असेल तर आमचा काही वाद नाही, पण बाहेरील लोकांना का? हा मोठा प्रश्न आहे. ज्यांनी संस्थेचे असे काय केले? काय योगदान आहे बाहेरील लोकांचे आपल्या भूखंडावर? लोकांची कमी होती का? असो, या 22 सभासदांना SRD राबवण्यासाठी सभासदत्व बहाल केले तेव्हा यांना SRD मान्य होते. हीच लोकांना समजावत होते की हा चांगला प्रकल्प आहे. इसवी सन 1995 नंतर इसवी सन 1998 साली SRDचे रूपांतर SRA योजनेमध्ये झाले. 180 चौरस फूट क्षेत्रफळ 225 चौरस फूट क्षेत्रफळ असा झाला. त्यावेळीच हीच लोकांना तशी समज येत होते. आज जी आपली योजना रखडली आहे ती संस्थेतील सभासद वादामुळे. जुन्या संस्थेतील अध्यक्षांनी 22 नवीन सभासद बनवले. इसवी सन 2006 मध्ये नवीन निवडून आलेल्या अध्यक्षांनी नवीन 63 सभासद बनवले. आज हेच अध्यक्ष व्हॉट्सअप या मीडियाद्वारे लोकांची दिशाभूल करत आहेत की 301ची पावती आधीच्या अध्यक्षांनी तात्पुरते सभासद बनवले ते त्यांची फसगत करत आहेत. नवीन 63 सभासद बनवण्यापेक्षा याच 301ची पावती ज्यांनी भरली होती त्यांना सभासदत्व का नाही दिले? मित्रांनो, यांच्या या सभासदांच्या वादामुळेच आपली योजना रखडली आहे. तसेच इसवी सन 2000 ते इसवी सन 2002 या कालावधीत झोपडीधारकांना या भूखंडावरून बाहेर स्थलांतरित करण्यात आले. SRA प्रकल्प योजनेला सुरुवात झाली. लोक स्थलांतरित झाली. त्यावेळेस हे नवीन 22 सभासद व काही जुने सभासद संस्थेच्या कमिटीवरही होते व लोकांना हेच सभासद SRA प्रकल्प योजना चांगली आहे असे समजावतही होते व लोकांना या प्रकल्पाचा भाग व्हायला तयारही करत होते. SRA पुनर्विकास झाला. काही लोकांची घरे या प्रकल्प योजनेमध्ये बली म्हणून देण्यात आली. जे E86 14A वरील B टाईप बंगलोज होते त्यांचाही या प्रकल्प योजनेत बली देण्यात आला. इसवी सन 2005 साली भूखंडावरील काही संस्थेच्या सभासदांनी आमरण उपोषण संस्थेच्या विरोधात व विकासकाच्या विरोधात पुकारले.
त्या उपोषणात उघडकीस आले की संस्थेने किती मोठं लोकांचं नुकसान केलं आहे ते. जे उपोषणाला बसले होते त्यांना संस्थेने व विकासकाने लोक ग्रुपने त्यांच्या लेटर हेडवर लिहून दिले की E8614 जागा व बी टाईप बंगलो चुकून SRAमध्ये टाकण्यात आली आहेत. त्यांचा पुनर्विकास आम्ही योग्यरित्या करू. तसे झालेही त्यात काही बी टाईपमधील सभासदांना लोकनिर्माण Aमध्ये त्यांची स्वतंत्र घरे देण्यात आली. ती अजून त्यांच्या नावावर नाहीत, तेही रांगेत आहेत व काही पाठ त्यांचा पेंडिंग आहे. त्यात काही बी टाईप बंगल्यांचा विकास झाला नाही. त्यांचे कुटुंब मोठे असल्याकारणाने विकासकाम अर्धवट राहिले व जी घरे SRAमध्ये मोडत होती तिचा विकास झाला, पण तोही अर्धवट. 850 ते 900 झोपडीधारकांमधील 602 लोकांचे परिशिष्ट 2 तयार झाले. ॲनेक्शर 2. यामध्ये काही पात्र तर काही अपात्र राहिले. त्यांना पात्र करून घेतले नाही. 602 परिशिष्ट 2 सोडून पुढील घरे नवीन केसेस म्हणून देण्यात आली, पण त्यांचीही पात्रता आणण्यात आली नाही. ही संस्थेची व जुन्या विकासक लोक ग्रुप यांची सर्वात मोठी चूक. ही संस्थेला मान्य करावी लागेल. संस्थेने बी टाईपची घरे SRAमध्ये चुकून टाकले व स्वतःच्या फायद्यासाठी, पण तो फायदा काय झाला नाही. जो फायदा संस्थेला करोडोमध्ये व्हायला हवा होता तो आजच्या तारखेत संस्थेच्या खात्यामध्ये फक्त 600 रुपये एवढाच बँक खात्यात जमा आहे. मग फायदा संस्थेचा नाही झाला, तो झाला कोणाचा? हा मोठा प्रश्न आहे. या पुनर्विकास योजनेमध्ये संस्थेचा फायदा कुठे आहे? मग फायदा झाला तो कुणाचा? हा मोठा प्रश्न आहे. कुठल्या संस्थेमधील कोणत्या चेअरमॅनचा, कोणत्या सचिवाचा, कोणत्या कमिटी कार्यकारिणीचा? हा मोठा प्रश्न आहे. हा प्रश्न आपण कधी यांना विचारला आहे का? हे सत्य उघडकीस आले पाहिजे. आज आपला हा भूखंड SRAमध्ये टाकल्यामुळे भूखंडावरील झोपडीधारकांचे, मात्र संस्थेच्या सभासदांचे व काही चाल मालक आहेत या सर्वांचे नुकसान झाले आहे. जर का लेखी स्वरूपात जुन्या विकासकाकडून लिहून शासनादरबारी नोंद करून घेतली असते तर आज हे दिवस आपल्या लोकांना बघावयास लागले नसते. या भूखंडावर SRA योजनेअंतर्गत 3 इमारती उभारण्यात आल्या. इसवी सन 2002मध्ये तक्षशिला अ, इसवी सन 2003 व इसवी सन 2004मध्ये तक्षशिला बी वैशाली अ, इसवी सन 2006मध्ये वैशाली बी, इसवी सन 2014मध्ये कपिलवस्तू अशा इमारतींमध्ये 481 सदनिका बांधण्यात आल्या. यामध्ये स्थलांतरित असलेल्या पात्र अपात्र नवीन केसेस असलेल्या झोपडीधारकांचे पुनर्वसन करण्यात आले व काही स्थलांतरित झोपडीधारक गेल्या 18 वर्षापासून आपल्या हक्काच्या घरापासून अजूनही वंचित आहेत व त्यांचे भाडेही बंद आहे. याचा संस्थेने कधी विचार केला आहे का? हा एक मोठा प्रश्न आहे. या भूखंडावर 850 ते 900 झोपडीधारक होते. त्यात SRA योजनेला काहींचा विरोध होता म्हणून फक्त 602चे परिशिष्ट 2 ॲनेक्शर 2 तयार करण्यात आले. आज SRAच्या कायद्यानुसार परिशिष्ट 2 मधील 602 झोपडीधारकांनाच मान्यता प्राप्त झाली आहे व काहींना स्वतःहून पात्र करून आणलेत त्यांना मान्यता प्राप्त आहे. सर्वात चुकीची बाब म्हणजे आपल्या मास्तर संस्थेने ही SRA योजना स्वीकारली त्यावेळेस SRA संस्था स्थापित करावयास हवी होती, ती स्थापित केली नाही. याउलट मात्र संस्थेच्या नावानेच ही योजना राबवली गेली. आज संस्थेच्या या चुकीमुळे जो दंड व सजा झोपडीधारकांना व भूखंडावरील मालक सभासदांना भोगावी लागत आहे याला जबाबदार कोण? हा मोठा प्रश्न आहे. इसवी सन 2006मध्ये निवडणुकीद्वारे नवीन कार्यकारिणी निवडून आली. इसवी सन 2006मध्ये नवीन कार्यकारिणी म्हणजे मात्र संस्थेची नवीन कार्यकारिणी निवडून आली. त्यावेळेस या निवडून आलेल्या कार्यकारिणीला त्यावेळीच ही एक संधी होती. योजना विकास करत असलेले विकासक लो ग्रुप यांच्याशी नव्याने पार्टनरशिप करार करायला हवा होता. अन्यथा लो ग्रुपला या विकास कामातून बाहेर काढून दुसरा कुठला तरी विकासक शोधून व गुंतवणूकदार पाहून त्यांच्याशी नव्याने पार्टनरशिप करार करून आपल्या झोपडीधारकांचे, मालक सभासदांचे, चाल मालकांचे हित व अधिकार राखायला हवे होते. कारण त्यावेळेस चांगली संधी होती. कारण त्यावेळेस SRAचा आपल्या भूखंडावर पूर्णपणे ताबा नव्हता. पण आपल्या मात्र संस्थेच्या कार्यकारिणीने तसे केले नाही. जुन्या विकासकाकडून मिळकत मिळत गेली. तसतसे विकास योजना अंधारात चालत राहिली. मात्र संस्थेतील सभासदांची राखीव जागा
जी आता लारेव म्हणून ओळखली जात आहे, ही राखीव जागा गफार चाल, मेस्त्री चाल, गुलशन डेअरीसमोर त्या भूखंडावर राखीव होती. संस्थेच्या इमारतीसाठी ती जागा मोकळी करण्यात आली. सभासद इमारतीसाठी तिचं भूमिपूजनही करण्यात आलं. सभासदांची इमारत बनेल म्हणून सर्व सभासदही खुश होते. इसवी सन 2011 साली संस्थेच्या कार्यकारिणीने कुठल्याही सभासदांना भूखंडावरील झोपडीधारकांना न विचारता, संस्थेतील कमिटी कार्यकारिणीला न विचारता एक ठराव रिझोल्युशन पारित करण्यात आला की ही राखीव सभासद इमारतीची जागा जुना विकासक लोक ग्रुप यांचे भांडवल व बँक खाते रिकामे झाल्यामुळे, त्यांची क्षमता नसल्यामुळे सभासदांची इमारतीची जागा आपण लोक ग्रुपला एका दुसऱ्या नवीन विकासकासोबत संयुक्त उपक्रम म्हणजे जॉईंट व्हेंचरसाठी देण्यात येत आहे व त्या राखीव जागेवर लोक ग्रुप व कीस्टोन रिअल्टीज रुस्तमजी या संयुक्त उपक्रमासाठी देऊ करू असा ठराव पारित करण्यात आला. हा ठराव कोणाला विचारून करण्यात आला? जागा ही काय यांच्या मालकीची होती? बाबासाहेबांची पुण्याई यांना जाणवली नाही? संस्थेतील 151 सभासदांची संस्थेमधील 11 कार्यकारिणीची या ठरावासाठी मान्यता घेतली होती का? हा मोठा प्रश्न आहे. या ठराव पारित करत असताना जे सूचक व अनुमोदन देण्यात आले त्यांनाही या ठरावाची कल्पना नव्हती. कार्यकारिणीमधील उपचेअरमॅन श्री सुभाष लक्ष्मण यादव, श्री शिवाजी खैरे व उर्वरित कार्यकारिणीला या ठरावाची कल्पना नव्हती. या सर्वांना अंधारात ठेवून यांना सांगण्यात आलं की सभासदांचे हित राखण्याकरिता आपण एक ठराव पारित करणार आहोत, म्हणून तुमच्या स्वाक्षऱ्या लागतील. अगोदर या सर्वांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या. नंतर स्वतःच्या घरामध्ये बसून कोणालाही विश्वासात न घेता ठराव लिहिण्यात आला व अशा प्रकारे सभासदांचा विश्वासघात करण्यात आला. यानंतर संयुक्त उपक्रम म्हणजे जॉईंट व्हेंचर करण्याकरता ट्रायपार्टी करार करण्यात आला. त्यामध्ये डॉक्टर आंबेडकर संस्थेचे मुख्य प्रमुख, लोक ग्रुपचे अधिकारी, कीस्टोन रिअल्टीज रुस्तमजीचे अधिकारी यांत हा करार करण्यात आला. हा करार संस्थेच्या प्रमुखाला शासनादरबारी नोंद करण्याची कल्पना बुद्धी होती. मग सभासद इमारत झोपडीधारकांचे हित राखण ठेवण्यासाठी करार शासनादरबारी नोंद करण्याची कल्पना बुद्धी नव्हती का या मुख्य प्रमुखाला? हा मोठा प्रश्न आहे. असो, सभासदांची जागा संयुक्त उपक्रम जॉईंट व्हेंचरसाठी देण्यात आली, मान्य आहे. सभासदांच्या इमारतीसाठी राखीव जागा का नाही ठेवण्यात आली? का नाही शासनादरबारी याची नोंद करण्यात आली? केवढा मोठा घोडबंगाल! त्यावेळेस आम्ही आवाज उचलला असताना लोकांनी आम्हाला वेडे म्हणाले, अक्कल नाही म्हणाले, अशिक्षित म्हणाले. त्यावेळी सभासदांची जागा राखीव न ठेवता ती राखीव जागा जी होती ती राखीव जागा संयुक्त उपक्रम जॉईंट व्हेंचर लोक ग्रुपला देणे हे कितपत योग्य आहे? हा मोठा प्रश्न आहे. हा करार करण्यात आला तेव्हा असे काय भेटले संस्थेच्या कार्यकारिणीला की कार्यकारिणीने आपल्या सभासदांची, समाज बांधवांची राखीव जागा संयुक्त उपक्रम जॉईंट व्हेंचरसाठी दिली? असे एक त्यावेळच्या व असलेल्या संस्थेच्या प्रमुखाला करता आली. असो, कोणाचा फायदा झाला देव जाणो. जर आपल्या सभासदांचा, समाज बांधवांचा हक्क मारून जर कोणी आपलाच स्वार्थ पाहिला असेल त्याला हे कृत्य पचणार नाही. त्यांना भोगावं लागेल, लोकांची हाय लागेल. असं कृत्य करणाऱ्यांना एवढे करूनही लोक बाबासाहेबांची, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव कसं घेतात की आम्ही अवलाद आहोत यांची? लाज कशी वाटत नाही या महापुरुषांचे नाव घेताना? यांना असे वाटते की समाज झोपला आहे म्हणून अशा लोकांचे फावते. ज्या वेळेस समाज जागा होईल त्यावेळेस अशा लोकांना लपण्यासाठी जागा कमी पडेल. इसवी सन 2014 ते इसवी सन 2015 साली लोक ग्रुप विकासक पूर्णपणे संपले. त्यांची आर्थिक हालत संपली, निकामी झाले, बँक करप्ट झाले. मात्र संस्थेच्या मुख्य कार्यकारिणीला जे काही भेटायचे ते बंद झाल्यामुळे त्यांनी दुसरा विकासक शोधण्यासाठी सुरुवात केली. अगोदरच भूखंडावर कीस्टोन रिअल्टीज रुस्तमजी हे संयुक्त उपक्रम जॉईंट व्हेंचरसाठी होतेच. त्यांचंही नुकसान लोक ग्रुपमुळे 80 ते 85 करोड इतपत झाले. तो लोक ग्रुप व कीस्टोन रिअल्टीज रुस्तमजी यांचा अंतर्गत मुद्दा आहे व होता. असो, त्यात आपलं काय घेणं नाही. आपलेच काही लोक
जे मात्र संस्थेचे कार्यकारिणी नव्हते अशा काही बोगस व बेकायदेशीर लोकांनी मात्र संस्थेच्या 151 सभासदांना न विचारता भूखंडावरील 850 ते 900 झोपडीधारकांना विश्वासात न घेता SRA अंतर्गत 13-2 प्रक्रिया पार पाडली. 13-2ची कारवाई करत असताना हे बेकायदेशीर बोगस लोक संस्थेची कार्यकारिणी म्हणून SRAमध्ये या प्रकरणात उपस्थित राहिली व जे संस्थेचे सभासद नव्हते अशा लोकांनी SRAच्या रोजनाम्यावर स्वाक्षऱ्या केला तेव्हा ही आपले झोपडीधारक मात्र संस्थेचे सभासद गप राहिले. म्हणून अशा बेकायदेशीर बोगस लोकांची हिंमत वाढली व वाढत गेली. 13-2 करत असताना यांना अशा कुठल्या बापाचा सपोर्ट होता, सहकार्य होतं, तेव्हा यांना भूमाफिया दिसले नाही का? हा मोठा प्रश्न आहे. यांना पाठबळ कोणाचं होतं, कोणत्या भूमाफियाचं होतं हे सिद्ध करावं. ठीक आहे, 13-2 प्रक्रिया पार पडली. जुना विकासक SRAच्या कारवाईने निघाला, मान्य आहे. त्यावेळेसही आपल्या मात्र संस्थेला संधी होती. तसे 13-2 प्रक्रिया होण्याअगोदर आमच्या वतीने त्यांना सांगण्यात आलं होतं की मात्र संस्थेने स्वतःहून ही विकास योजना हातात घ्यावी व स्वतःहून योजना पार पाडावी. त्यासाठी कुठला तरी भांडवलदार अन्यथा कोणा इच्छुक विकासक नेमून संस्था व येणारा भांडवलदार व विकासक यांच्याशी संयुक्त उपक्रम जॉईंट व्हेंचर पार्टनरशिप करार करायला हवा होता. संस्थेला करताही आले असते, पण संस्थेने ते केले नाही. जर का केले असते तर मात्र संस्थेला संस्थेचे सभासद भूखंडावरील 900 झोपडीधारक यांचे हित व अधिकार राखता आले असते, पण ते आपल्या मात्र संस्थेला जमलं नाही. जर असं केलं असतं तर सभासदांना त्यांचा हक्क व ज्या रहिवाशांनी झोपडीधारकांनी या योजनेकरता आपली घरे दिलीत, जे नवीन केसेसमध्ये आहेत, जे अपात्र आहेत, जे 18 वर्षापासून स्थलांतरित आहेत, आपल्या घरापासून वंचित आहेत, त्यांनाही त्यांचा हक्काचे घर मिळाले असते. संस्थेचा जो मोबदला आहे त्यातला काही मात्र संस्थेच्या सभासद इमारतीसाठी गेला असता. झोपडीधारकांच्या जे नवीन केसेस म्हणून आहेत, स्थलांतरित आहेत, त्यांच्या घरांसाठी गेला असता व काही शिल्लक राहिला असता तो मात्र संस्थेच्या खात्यात जमा झाला असता, पण ते मात्र संस्थेच्या प्रमुखाला मान्य नव्हतं. त्यांच्या डोक्यात काय होतं तेच जाणवतं. SRA अंतर्गत कायद्यानुसार 13-2 प्रक्रिया करण्यात आल्यानंतर मात्र संस्थेने कीस्टोन रिअलिटीज रुस्तमजी यांना आपला भूखंडावरील उर्वरित योजना शिल्लक राहिली आहे ती त्यांना देण्याचे ठरवले. आम्हाला मान्य आहे. विकासक यांनीच निवडला. आम्ही 7 फोल्ड हा विकासक पुढील कामासाठी निवडला होता. तसे आम्ही 7 फोल्ड या विकासकाकडून तसे लिहूनही मागितले की मात्र संस्थेच्या 100 सभासदांची सभासद इमारत 18 जे स्थलांतरित आहेत, जे नवीन केसेस म्हणून आहेत, त्यांना त्यांच्या हक्काचे घर, जे तक्षशिला वैशाली कपिलवास्तूमध्ये SRAद्वारे 148 नवीन केसेस आढळले त्यास पात्र करून घेणे, या सर्व बाबी आम्ही लिहून मागितल्या. पुढील भूखंडावरील नवीन केसेस नवीन ॲनेक्शर 2 परिशिष्ट 2मध्ये त्यांची नावं नोंदवण्यात यावी, या सर्व गोष्टी आम्ही त्यांच्याकडनं लिहून मागितल्या. 7 फोल्ड या विकासकाने मान्य केले. तसे लिहून SRAमध्ये लेखा स्वरूपात सबमिटही केले व अशा प्रकारे आपल्या भूखंडाला 2 विकासक यांची SRAमध्ये नोंद झाली. मात्र संस्थेने कीस्टोन रिअलिटीज रुस्तमजी यांना मान्यता दिली होती. इसवी सन 2019 जानेवारी 21ला SRAद्वारे आपल्या भूखंडावर GBR घेण्यात आले व त्यामध्ये पात्र झोपडीधारकांची निवडणूक पद्धतीने दोन्ही विकासक यांची बहुमताने पात्र झोपडीधारकांद्वारे निवड करण्याचे आदेश पारित करण्यात आले. विकासक नेमणूक प्रक्रिया सुरू झाली, प्रचार झाले, सभा झाल्या व 21 जानेवारी इसवी सन 2019 या वर्षी विकासक निवडणूक SRA अंतर्गत घेण्यात आली. त्यात आपल्याच काही पात्र झोपडीधारक मात्र सभासद जे पात्र झोपडीधारकही होते व जे आज कीस्टोन रिअलिटीज रुस्तमजी यांना भूमाफिया म्हणून व्हॉट्सअपद्वारे प्रचार करत आहेत, तेच संस्थेचे प्रमुख कीस्टोन रिअलिटीज रुस्तमजी यांच्या बाजूने नेतृत्व करत होते. अशा लोकांनी व सर्व पात्र रहिवाशांनी कीस्टोन रिअलिटीज रुस्तमजी यांना बहुमताने आपल्या योजनेसाठी निवडून आणले. नेतृत्व कोण करत होते? मात्र संस्थेचे मुख्य प्रमुख. तेव्हा या बांधवाला कीस्टोन रिअलिटीज रुस्तमजी हा भूमाफिया वाटला नव्हता, जाणवला नव्हता. असं काय देणं घेणं होतं की संस्थेच्या मुख्य प्रमुख यांच्या वतीने विकासकाला सहकार्य करण्यात आलं. विकासक नेमणूकमध्ये कीस्टोन रिअलिटीज रुस्तमजी निवडून आले.
तेव्हा जे आज यांना भूमाफिया संबोधतात त्यांनी त्यावेळेस विकासक निवडून आल्यामुळे मोठ्या जोमाने जल्लोषाने मिरवणूक काढली. जल्लोष करण्यात आला. मग अचानक कीस्टोन रिअल्टीज रुस्तमजी भूमाफिया कसा काय झाला हे काय पचण्यासारखं नाही. असं काय नुकसान झालं यांचं की हे बिथरले. असो, लोक आता हुशार झाली आहेत. त्यांना खऱ्या खोट्याची जाणीव झाली आहे. कीस्टोन रिअल्टीज रुस्तमजी यांची याच्यात काही चूक नाही आणि असूही शकत नाही. आणि चूक झाली असेल तर ती करायला लावली कोणी? कीस्टोन रिअल्टीज रुस्तमजी जेव्हा जेव्हा संस्थेच्या मुख्य प्रमुखाला विचारत होते की मात्र संस्थेचे 100 सभासद ज्यांना घरे मिळायला हवीत ते कोण आहेत, त्यांची एक सभा लावा, त्यांची ओळख पटवून द्या, तेव्हा हेच संस्थेचे मुख्य प्रमुख म्हणत होते, जो तुमच्यासमोर बसला आहे तोच 100 सभासद म्हणून समजा. त्यांची गरज नाही, 100 सभासदांची गरज नाही, मीच नेतृत्व करणार त्यांचं. मी जे ठरवेल त्यांना मान्य करावं लागेल. 100 सभासदांना मान्य करावं लागेल. 100 सभासद म्हणजेच मी. मात्र सभासदांची कधी विकासकासोबत सभा लावून दिली नाही. तिथेच कीस्टोन रिअल्टीज रुस्तमजी विकासक यांना संशय आला. एसआरएचा ठप्पा आपल्या भूखंडाला लागलाच होता. जानेवारी 21 इसवी सन 2019ला त्या 2019च्या विकासक निवडणुकीमुळे एसआरएला ही कळून चुकलं. नवीन निवडून आलेल्या विकासकालाही कळून चुकलं की या भूखंडावर एसआरए संस्था अद्यापपर्यंत स्थापित झालेली नाही. एसआरए योजना राबवण्यात येते खरी, पण एसआरए संस्थेचा पत्ता नाही. त्यात आम्ही आवाज उचलला होता की येथे एसआरए संस्था असायला हवी. एसआरए संस्थेशिवाय ही योजना राबवायला नको हवी. डॉक्टर आंबेडकर मात्र संस्था ही असायलाच हवी. पण जी योजना या भूखंडावर राबवली जात आहे त्याकरता एसआरए संस्था असणे तितकेच गरजेचे आहे. ती स्थापित झाली नव्हती. नाईलाजाने एसआरएद्वारे नियमाप्रमाणे एक आदेश पारित करण्यात आला की या भूखंडावर एसआरए संस्था नाही, हिचा एसआरए कार्यालयात नोंद नाही, ती लवकरात लवकर चोपूप्राच्या दप्तरी नोंद करून घेण्यात यावी. संस्थेच्या प्रमुखाला कळून चुकले की आता आपलं काही चालणार नाही. आता आपल्याला काय हस्तक्षेप करता येणार नाही. मग आता पुढे काय हा मोठा प्रश्न त्यांना पडला. मग आता एसआरए संस्थेत गेल्याशिवाय काय पर्याय नाही. म्हणून संस्थेच्या मुख्य प्रमुखाला एक युक्ती सुचली, ती अशी की आपल्या भूखंडावर E8614 डॉक्टर आंबेडकर कॉलनी वर डॉक्टर आंबेडकर कॉलनीमध्ये जे इसवी सन 1965 ते इसवी सन 1970च्या काळात स्थापित झालेले बुद्धविहार, त्याचे नाव सारनाथ बुद्धविहार असे आहे. हे बुद्धविहार स्थापित करत असताना जो लढा त्या परिसरातील व भूखंडावरील जे सच्चे 25 समाज बांधवांनी दिला होता, त्यांनी जो श्रम घालला, त्यात त्यांना वांद्रे पोलीस ठाण्यात त्यांच्यावर खोट्या क्रिमिनल केस टाकून त्यामध्ये त्यांना अडकवण्यात आले. या सर्व बाबींना न जुमानता या 25 समाज बांधवांनी हिमतीने आपले बुद्धविहाराची स्थापना केली व नंतर या बुद्धविहाराला नावे देण्यात आले सारनाथ बुद्धविहार. यांच्या परिश्रमाची कधीच कोणी जाणीव केली नाही. त्यांचे नाव देखील तेथील लोक कधी घेत नाहीत. त्यांचं नाव आलं तर जे माझे गाजवतात त्यांचे अस्तित्व संपुष्टात येईल. म्हणून या 25 सच्चे समाज बांधवांची साधी पाटी नाही त्या विहारामध्ये. जे शिक्षित आहेत ते आपले मीपणा मात्र गाजवतात त्या विहारावर. या 25 समाज बांधवांमध्ये आमचे वडीलधारी मंडळीही होती. त्यांची नावे अशी आहेत: दिवंगत रवींद्र सयाजी यादव, दिवंगत रमाकांत सयाजी यादव, श्री शांताराम सयाजी यादव, श्री सुभाष लक्ष्मण यादव, दिवंगत सुरेश लक्ष्मण यादव, दिवंगत चंद्रकांत लक्ष्मण यादव, दिवंगत विलास सोनावणे, दिवंगत कश्यप सोनावणे, दिवंगत प्रभाकर जाधव वरेकर, दिवंगत सुरेश जाधव वरेकर, दिवंगत दिगंबर तात्या, दिवंगत रामचंद्र लोखंडे, श्री मंगेश रामचंद्र लोखंडे, दिवंगत बाळा कांबळे, दिवंगत अरुण गोविंद तांबे, दिवंगत बिंबिसार गोविंद तांबे, श्री उदयन गोविंद तांबे, दिवंगत सचिन गोविंद तांबे, श्री जगन केदारे, दिवंगत शरद केदारे, श्री अशोक केदारे, दिवंगत प्रकाश सालवी गंगाले बंधू, दिवंगत गोविंद कांबळे, श्री रमेश कांबळे, श्री अशोक कांबळे, श्री दिलीप धोत्रे, दिवंगत नंदेश कांबळे, दिवंगत भगवान तात्या, झालटे बंधू, एलवे बंधू, दिवंगत विनोद शिर्के,
दिवंगत विवराज राजन पवार, दिवंगत धर्मा पवार, त्यांना आम्ही धर्मा तात्या बोलायचो, वाकड्या तात्या म्हणून. दिवंगत आप्पा जे नवा माळावर राहत होते, आप्पा तात्या. दिवंगत सखाराम मोरे, ज्याला सख्या तात्या बोलायचो. असे अनेक समाजबांधव होते हे सारनाथ बुद्धविहार उभारण्यामागे. यांचा सिंहाचा वाटा होता, त्यांनाच काही संधी साधू विसरून बसले आहेत. इसवी सन 1970 ते इसवी सन 1975 या कालावधीत तेथील काही थोर मंडळींनी सहयोग मित्रमंडळाची स्थापना केली. यात ही आमच्या कुटुंबातील थोर मंडळी होती. त्यांना बसायला जागा नव्हती व पत्रव्यवहारासाठी पत्ता असावा म्हणून या थोर मंडळींनी या बुद्धविहाराचा आसरा घेतला. याचा अर्थ असा नाही की ही लोक व सहयोग मित्रमंडळ या विहाराचे मालक. बुद्धविहाराला कोणाच्या मालकी हक्काची गरज नाही. हे विहार तथागत भगवान गौतम बुद्ध, आपले कैवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या पूज्य स्मृतींना कोणाही मालकी हक्काची गरज नाही. हे यांचे पुण्यस्थान आहे. हो, या बुद्धविहारावर अधिकार असू शकतो तो त्या परिसरातील राहणाऱ्या समाज बांधवांचा, तेथील शाखा क्रमांक 369 मधील तमाम सभासदांचा व सारनाथ बुद्धविहाराचा. का नाही सारनाथ बुद्धविहार चॅरिटेबल ट्रस्टमध्ये नोंदणीकृत करून घेण्यात आले? का सहयोग मित्रमंडळ आपले अधिकार दाखवत आहे? सहयोग मित्रमंडळ यांची चॅरिटेबल ट्रस्टमध्ये मालमत्ता ठेव म्हणून फक्त 250 रुपये. का नाही बुद्धविहार यांची मालमत्ता ठेव आहे? म्हणजेच बुद्धविहार यांच्या मालकी हक्काचे नाही, यांची मालमत्ता ठेव फक्त 250 रुपये आहे. एवढी नोंद आहे. सारनाथ बुद्धविहार नाही. सहयोग मित्रमंडळाचे 11 ट्रस्टीमधून 9 ट्रस्टी दिवंगत झाले, म्हणजे ही ट्रस्ट बरखास्त होते. जर का नव्याने ट्रस्टी बनवते वेळीस अगोदरच्या ट्रस्टीच्या वारसदारांना याची नोंद दिली होती का? ही नोंद देणे गरजेची होती. का तुम्ही फक्त नव्या ट्रस्टीचे चॅरिटेबल ट्रस्टमध्ये सबमिशन केले आहे? त्यावर अजून सुनावणी झालेली नाही. याचा अर्थ तुम्ही अजून कार्यकारिणीवर आलेले नाही. मग का सारनाथ बुद्धविहाराचा सहारा घेऊन एसआरएमध्ये येण्याची चुकीच्या मार्गाने घुसखोरी केली? यांच्या या अशा वागण्याने उपजिल्हा अधिकारी यांनी तुम्ही दिलेल्या खोट्या दस्तऐवज पडताळणी केली असता तुम्हाला एसआरए मुख्य प्रवर्तक या पदावरून निष्कासित करण्यात आले आहे. यांना माहीत असेलच, ज्या कोणी या बुद्धविहाराला नाव नाही दिली त्या वेळच्या मात्र संस्थेच्या कार्यकारिणीची ही सर्वात मोठी चूक. तुम्ही सहयोग मित्रमंडळाऐवजी सारनाथ बुद्धविहार नाव हे एसआरएमध्ये दिले असते ते आम्हालाही मान्य असते. बुद्धविहार हे पात्र आहे. एसआरए परिशिष्ट 2मध्ये 570 क्रमांकावर आहे. ते अपात्र करायची कोणाच्या बापाची हिंमत नाही आणि असे कोणामध्ये धमकी नाही. ते पात्र आहे व ते पात्रच राहणार. ते सारनाथ बुद्धविहार म्हणून ओळखले जाणार व त्यावर तेथील समाज बांधवांचा, बौद्धजन पंचायत शाखा क्रमांक 371च्या तमाम सभासदांचा यांचा आहे. तुम्हाला निष्कासित केले आहे हे मान्य करा. बुद्धविहार हे पात्रच आहे आणि ते पात्र राहणार. एसआरएमध्ये सहयोग मित्रमंडळाचे नाव घ्यायचं मागचं कारण षडयंत्र आपण म्हणू शकतो की यांचे मात्र संस्थेमधून अधिकार व यांचे नेतृत्व जाण्याच्या भीतीने चुकीच्या मार्गाने एसआरए संस्थेत घुसखोरी. सारनाथ बुद्धविहार नोंदणीकृत करून एसआरएमध्ये यायचं होतं. ते का नाही केलं? आम्ही शाखा क्रमांक 369 मधील व तेथील युवा पिढीला, तेथील समाज बांधवांना एक विनंती करत आहोत की तुम्ही पुढे या. सारनाथ बुद्धविहार हे चॅरिटेबल ट्रस्टमध्ये नोंदणीकृत करून घ्या. नाहीतर असेच सहयोग मित्रमंडळ व सोम्या गोम्या व अनेक मालक आपल्या सारनाथ बुद्धविहारावर अधिकार गाजवत उभे राहतील. त्यांचे षडयंत्र आपल्या युवा पिढीने हाणून पाडा. बुद्धविहार हे कोणी अपात्र करणार नाही व कोणाची मजालही नाही ते अपात्र करायची. कोणाच्याही चुकीच्या माहितीला बली पडू नका. काही लोक स्वतःच्या स्वार्थासाठी अफवा पसरवत आहेत की बुद्धविहार अपात्र होईल. त्यांच्या भूलथापांकडे दुर्लक्ष करा. तुम्ही स्वतः समजदार आहात. आज यांच्या पायाखालची जमीन सरकल्यामुळे काही लोकांना बुद्धविहाराचा सहारा घ्यावा लागतो. बाबासाहेबांचे नाव तर घेतात. आम्ही बाबासाहेबांची औलाद आहोत, छत्रपतींची औलाद आहात तुम्ही, पण त्यांनी दिलेल्या मार्गाने चालता का? चुकीचा मार्ग का वापरताय? स्वतःचे अस्तित्व निर्माण करा. आम्ही तुम्हाला स्वीकारायला तयार आहोत. आज तुम्ही या थोर महापुरुषांचे आपल्या फायद्याकरता नाव घेतात. आज तुमची मजाल इतपत गेली की तुम्ही आता आपल्या तथागत भगवान गौतम बुद्धांच्या विहारावरही राजकारण करत आहात. एवढी तुमची मजाल.
तुम्ही लोकांना मेसेज करत आहात की समाज बांधवांना फसू देणार नाहीत, सभासदांचा हक्क जाऊ देणार नाहीत. अरे सर्व घोल करून ठेवला आहे तुम्ही, सर्व काय घालून बसला आहेत आणि आता सारवासारव करताय का? आणि करत आहात. हे राजकारण करायचे थांबवा, अन्यथा समाज जागा झाला तर तुम्हाला लपायला जागा कमी पडेल. याची जाणीव असू द्या. लोकांना फसवलं, तुमच्याकडून लोकांची अजून किती फसगत करायची बाकी आहे. तुम्ही SRAचा नियम लागू केला. येथे भूखंडावर जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संस्थेचे 100 सभासद आहेत, यांनाही विनंती आहे की स्वतःमधील मीपणा बाजूला ठेवा. मी मोठा असे करण्याऐवजी विकासकाबरोबर बसा आणि आपल्या हक्काची बोलणी करून घ्या. कारण आपल्याच समाज बांधवांनी, आपल्याच सभासदांनी या विकासकाला उदयास आणलं आणि तीच लोक आज बोलत आहेत विकासक चुकीच्या मार्गाने आला आहे. मग आमचा त्यांना प्रश्न आहे की बाबा रे, हा नवीन विकासक कीस्टोन रिअल्टी रुस्तमजी, हा विकासक चुकीच्या मार्गाने आला, तो कसा आला? हा मोठा प्रश्न आहे. हा आमचा तुम्हाला प्रश्न आहे. तुम्ही तर आलात चुकीच्या मार्गाने, विकासकालाही चुकीच्या मार्गाने कसे आणलेत तेही झोपडीधारकांना, मात्र संस्थेच्या सभासदांना उघडकीस आणा. SRAने चुकी केली, मात्र संस्थेने चुकी केली, समाज बांधवांनी चुकी केली, झोपडीधारकांनी चुकी केली की तुम्ही केली, हे भूखंडावरील सर्व रहिवाशांना समजून द्या. विकासक चुकीच्या मार्गाने कसा आला आणि चुकीचा मार्ग असेल तर ती चूक तुम्हीच केलीत, ती कशी केलीत तीही लोकांना दाखवा. हा आमचा तुम्हाला प्रश्न आहे. अरे आता तुमच्या पायाखालची जमीन सरकली. SRAच्या माध्यमातून विकासक निवडून आला. भूखंडावरील पात्र झोपडीधारकांनी बहुमताने विकासकाला निवडून आणले. भूखंडाला SRAचा पूर्णपणे ठप्पा लागला, कायदा लागला. आज जर का आपण विकासकाला रिडेव्हलपमेंट ॲग्रीमेंट, पुनर्वसन करार दिला नाही तर विकासक SRAला तसा रिपोर्ट करेल की सभासदांच्या अंतर्गत वादामुळे प्रकल्प राबविण्यास विलंब होत आहे. मग जर का अशा रिपोर्टमुळे SRAने शासनाच्या कायद्याने निर्णय दिला तर तो आपणा सर्वांना नुकसानकारक असेल. SRA आपला कायदा येथे दाखवल्याशिवाय गप्प बसणार नाही. कारण SRA या योजनेला आपल्या संस्थेच्या कार्यकारिणीने मान्यता दिली व आज हे दिवस आपण सर्व भोगत आहोत. जर का संस्थेने जुना विकासक लो ग्रुप यांच्यासोबत मात्र संस्थेच्या 100 सभासदांचे इमारतीचे करार शासनादरबारी नोंदणीकृत करून घेतला असेल तर आपण SRA नवीन विकासक रुस्तमजी यांच्याकडून हक्काने आपला अधिकार मागू शकतो व मागून घेऊ. पण आपल्या जुन्या व नवीन संस्थेच्या कार्यकारिणीने तशी योजना केली असेल तर बरे, अन्यथा आपल्यांना पुढे भरपूर त्रास भोगावा लागणार आहे. संस्थेच्या मुख्य प्रमुखाने सभासदांच्या इमारतीची होती ती राखीव जागा संस्था, लो ग्रुप, कीस्टोन रिअल्टीज रुस्तमजी यांच्यात संयुक्त उपक्रम जॉईंट व्हेंचर करता शासनादरबारी नोंदणीकृत करून घेतली. ही ते अक्कल यांनी वापरली. मग आपल्या सभासद इमारतीचे शासन दरबारी नोंदणीकृत करून घेतलं असेल का, हा प्रश्न आहे. आणि का नाही घेतलं, आणि असं केलं नसेल तर का, हा प्रश्न उभा राहतो. म्हणून आम्ही सांगतो, संस्थेच्या सभासद बांधवांनो, तुम्ही समंजसपणे जाऊन विकासकाकडे जाऊन आपली बोलणी करा. तुमचा हक्क मारण्यासाठी आम्ही मैदानात उतरलेलो नाही. आम्ही आमची घरे पुनर्विकासकाकरिता दिली आहेत. आम्ही आमची हक्कासाठी लढा देत आहोत. तुमच्या मात्र संस्थेमध्ये आम्ही कसे हस्तक्षेप करणार? ही लढाई तुम्हालाच लढावी लागणार. संस्थेच्या मुख्य प्रमुखाला आपल्या सर्वांचा एवढा विचार होता तर मग जेव्हा विकासक यांनी निवडला होता त्यावेळेस विकासकाकडे संस्थेद्वारे मुख्य प्रमुखाने एक आवश्यकता मागणीपत्रक, रिक्वायरमेंट डिमांडिंग लेटर दिले होते. त्या पत्रकात संस्थेच्या सभासद इमारतीचा उल्लेख का नाही केला? आणि केलात विकासकाला संस्थेच्या प्रमुखाने सभासदांची 200 घरे, हा उल्लेख त्यांनी ॲमेनिटीजमध्ये केला आहे की सभासदांची 200 घरे PAP प्रकल्प प्रभावित लोक, PAP म्हणजे प्रकल्प प्रभावित लोक मध्ये मागणी केली आहे. व त्यामध्ये असाही उल्लेख केला गेला आहे की हे SRA नियमात बसत नाही, पण आपण विकासकाने प्रयत्न करावे. तसे नाही झाले तर माझ्यासोबत म्हणजेच मात्र संस्थेच्या प्रमुखासोबत बसून चर्चा करावी. आम्ही सभासदांना हा प्रश्न विचारतो की PAP म्हणजेच प्रकल्प प्रभावित लोक अर्थ काय? हो, अगदी बरोबर.
PAP प्रकल्प प्रभावित लोकांचा अर्थ असा आहे की प्रोजेक्ट इफेक्टेड पीपल म्हणजे प्रकल्प प्रभावित लोक. ह्याचा अर्थ जी लोक शासनाच्या नजरेत सार्वजनिक झाले व जाण्या येण्याच्या रस्त्या शेजारील अतिक्रमण झोपड्या असा होतो. आता आपण हा विचार करावा की आपण सभासद आहात की अतिक्रमण करणारे शासनाच्या जागेवर राहणारे झोपडीधारक. अशा प्रकारचा उल्लेख संस्थेच्या प्रमुखाने सहकार्य करून निवडणूक पद्धतीने निवडून दिलेल्या विकासकांच्या पत्रकात उल्लेख केला गेला आहे. आणखी एक गोष्ट आपण सांगायची आहे की हा उल्लेख अशा पत्रकाच्या मुद्द्यामध्ये केला आहे जिथे इमारती एम्युनिटीज मध्ये मागण्यात येतात. म्हणजेच इमारतीचे दारे, खिडक्या, कड्या, टाईल्स इत्यादी अशा ठिकाणी केला आहे. जिथे संस्थेचे बुद्धविहार मागितले आहे, गाला मागितला आहे, अशा ठिकाणी का केला नाही मुख्य प्रमुखाने? म्हणजेच मुख्य प्रमुखाच्या मनातच नव्हतं सभासदांची इमारत बनविणे किंवा मागणे. त्या पत्रकात का तुम्ही संस्थेचे 2000 चौरस फूट क्षेत्रफळाचं गाला, 5000 चौरस फूट क्षेत्रफळाची कम्युनिटी हॉल एवढेच मागितले? एवढीच आपल्या संस्थेची मालमत्ता होती का? संस्थेच्या 151 सभासदांची त्या पत्रकात घरापासून वंचित असलेल्या 100 सभासदांच्या इमारतीचा उल्लेख का नाही केलात? कुठे गेली सभासदांची इमारत? का नाही तुम्ही त्या पत्रकामध्ये उल्लेख केला सभासद इमारतींचा? असं काय व्यवहार केलात तुम्ही 100 सभासदांच्या जुन्या विकासकासोबत 2011मध्ये? हेही लोकांना समजून द्या. स्वतः जुना विकासक दिवंगत ललित गांधी यांचा सुपुत्र दर्शन ललित गांधी यांनी 2011च्या करारामध्ये संस्थेतर्फे मान्यता दिल्यानंतर जो व्यवहार झाला त्यावेळेस संस्थेच्या प्रतिनिधीबरोबर काय वाटाघाटी झाल्या तिची खळबळजनक माहिती आपल्या बाजूने म्हणजे शासनादरबारी जे वकील उभे राहतात ते वकील श्री सुनील लाने यांना दिली आहे. जे सभासद वकील श्री सुनील लानेच्या कार्यालयात जात असतात त्यांनी वकील साहेबास हे प्रश्न विचारावे, सविस्तर माहिती मिळेल. दुसरी गोष्ट, नवीन विकासक या जे आवश्यकता मागणीपत्रक रिक्वायरमेंट डिमांडिंग लेटर देण्यात आले होते त्यात संस्थेच्या 100 सभासदांच्या इमारतीचा मुद्दा मांडायला हवा होता, तो मांडला नाही. म्हणजेच कुठेतरी पाणी मुरते. असे दिसून येते की जेव्हा नवीन विकासक संस्थेच्या 100 सभासदांची भेट मागत होते ती तुम्ही का नाही घालून दिली? का म्हणायचा तुम्ही नवीन विकासकाला की मी जो तुमच्यासमोर बसला आहे म्हणजे समजा की मीच 100 सभासद, मीच त्यांचं नेतृत्व करणार, माझ्याशिवाय व्यवहार होणार नाही. 100 सभासद माझ्या शब्दापुढे नाहीत. जो मी निर्णय घेईल त्यांना तो मान्य करावा लागेल. मग सांगा असं काय रहस्य होतं? यामागचं का नुकसान केलं सभासदांचं? हा प्रश्न आहे तुम्हाला. सभासदांनी या प्रमुखाचा यामागचा मनसुबा काय होता? कुठेतरी पाणी मुरलेलं आहे हे सभासदांनी ओळखून घ्यावं. या आवश्यकता मागणीपत्रक रिक्वायरमेंट डिमांडिंग लेटर पत्रकात SRAच्या तिन्ही इमारती तक्षशिला, वैशाली, कपिला असतो. यामध्ये जे SRA सर्वेमध्ये नवीन केसेस म्हणून आढळल्यात आले आहेत असे 148 सदनिकाधारक यांच्या वतीने तुम्ही का मुद्दा मांडलात की या 148 लोकांची पात्रता नाही झाली तर यांची भरपाई कंपन्सेशन तुमच्याकडे देण्यात यावे? तुम्हाला का अधिकार होता आमची मागणी करायचा? तुम्ही या 148 सदनिकाधारकांची परवानगी घेतली होती का? का नाही तुम्ही 148 लोकांच्या घराच्या बदली घरे मागितली? का तुम्ही जे 18 वर्षापासून स्थलांतरित आहेत त्या लोकांचा मुद्दा तुमच्या पत्रकात मांडलात? ते या योजनेचा हिस्सा नव्हते का? आम्हाला आपल्या झोपडीधारकांना जे SRA इमारतीमध्ये 148 नवीन केसेस म्हणून वास्तव्यात आहेत त्यांना म्हणजे आपली घरे देऊन 18 वर्षापासून स्थलांतरित आहेत त्यांना विचारायचं आहे, आपण या संस्थेच्या मुख्य प्रमुखाला सांगितलं होतं का आपल्याबद्दल मुद्दे मांडायला? घरे आपली स्थलांतरित आपण मग हे निर्णय घेणारे कोण? यांच्या बापदादाची जागीर होती का? आम्ही नवीन विकासकासोबत जेव्हा बैठका घेतल्यात त्या प्रत्येक बैठकीत आम्ही विकासकाला सांगितलं आहे की सभासद इमारत का नाही बांधता येणार. ते संस्थेच्या 100 सभासदांबरोबर बसून चर्चेने हा विषय मार्गी काढावा. आम्हाला अधिकार नाही पण सभासदांचे नुकसान न व्हावे म्हणून आम्ही हा विकासकापुढे विषय ठेवला होता की भूखंडावरील सभासदांचा अधिकार त्यांना मिळायला हवा. ते अनेक वर्षापासून याची वाट पाहत आहेत.
पण हे मुद्दे सभासदांनीच पुढे येऊन मार्गी काढायला हवे, विकासकाबरोबर चर्चा करूनच. तसेच जे SRA इमारतींमध्ये 148 सदनिकाधारक नवीन केसेस म्हणून आहेत त्यांची पात्रता आणून त्यांची घरं व जे काही कारणास्तव काहींची पात्रता आणता आली नाही तर त्यांनाही त्यांच्या घराच्या बदली घर मिळायला हवे, मग ते दुसऱ्या भूखंडावर असले तरी चालेल. किमान भरपाई अशा प्रकारे देण्यात यावी जेणे ते स्वतःहून कुठेही आपल्या हक्काचे घर घेऊ शकतील, कारण त्यांनाही इमारतीमध्ये वास्तव्यास होऊन 18 वर्षे झाली आहेत. त्याचप्रकारे जे 18 वर्षापासून स्थलांतरित आहेत त्यांची पात्रता आणताना जो काही खर्च लागणार तो विकासकाने पुढे करावा. त्यांची काही लोकांची पात्रता आणण्यात सफलता नाही आली तर त्यांच्यासोबत बसून त्यांच्या हक्काच्या गोष्टी विकासकाने 1 to 1 वैयक्तिकरित्या सदनिकाधारक, झोपडीधारक जे भूखंडावर आहेत, जे स्थलांतरित आहेत त्यांच्याशी परस्पर बसून त्यांचे विषय मार्गी काढावे. कुठलेही दलाल मध्यस्थी न घेता यांच्याशी 1 to 1 चर्चा करावी. आम्हीही त्या बैठकीत नसणार. थेट झोपडीधारक आणि विकासक यांच्यात चर्चा व्हावी, आमने सामने. हीच मागणी आम्ही वेळोवेळी नवीन विकासकापुढे ठेवत आलो आहोत. जे मात्र संस्थेच्या प्रमुखाला करायला हवे होते ते आम्ही करतोय, आमच्याकडे कुठलेही अधिकार नसताना. जेव्हा SRA संस्थेची कार्यकारिणी निवडून येईल भूखंडावरील पात्र झोपडीधारकांद्वारे, तेव्हा या सर्व गोष्टी पुढील भूखंडावरील सर्वांचे हित, त्यांचे अधिकार, इमारतीमधील पात्र अपात्र नवीन केसेस, जे बाहेर स्थलांतरित आहेत त्यांचे हित व भूखंडावर जे न्यू केसेस आहेत व ज्यांचे अजून विकास झाला नाही हे सर्व विषय कराराद्वारे शासनाद्वारे नोंदणीकृत करून घेतल्या जातील. जी कोणी कार्यकारिणी SRA संस्थेमध्ये निवडून येईल त्यांच्याद्वारे. आम्ही आलो तरी चालेल, नाही आलो तरी आपल्या सर्वांच्या हक्कासाठी आम्ही लढा देत राहू. ही जबाबदारी येणाऱ्या संस्थेची असेल आणि या सर्व गोष्टी, या बाबी शासनादरबारी नोंदणीकृत करून घेण्यात येतील. विकासक का चुकी करेल? चुकी करायला देतो ते आपण, सोम्या गोम्यावर विश्वास ठेवून. विकासकाने जेव्हा संस्थेच्या मुख्य प्रमुखाला विचारणा केली की संस्थेचे 100 सभासद कुठे आहेत, तेव्हा का म्हणाला 100 सभासदांची आवश्यकता नाही, मीच काय तो निर्णय घेणार. तुमच्या या स्टेटमेंटवर विकासकाने तुम्हाला मापलं. लोकांचं नुकसान करायला गेलात तुम्ही. आज तुमच्यामुळे सभासदांची इमारत नाहीशी झाली आहे. वरून SRA ही म्हणते की तुम्ही ही योजना SRAद्वारे राबवली, तिथेच तुम्ही मालकी हक्क गमावून बसलात. मालक व भाडोत्री सन्मान झाले. आपल्याकडे मात्र संस्था व जुन्या विकासकाचा करार आहे का? करार शासनादरबारी नोंदणीकृत करार आहे का? सभासद इमारतीचा तुम्ही SRAमध्ये टाकलात, तिथेच सर्व संपलं. संस्थेचे जे प्रमुख म्हणून गाजवा करतायत त्यांना ही योजना वाचवता आली असती जेव्हा हे 2006मध्ये मात्र संस्थेवर निवडून आले होते तेव्हा. त्यानंतर त्यांना पुन्हा एक संधी 13-2 प्रक्रिया 2019ला झाली. त्यामध्ये 13-2 प्रक्रिया करताना भेटली होती. यांनी विकासकासोबत किंवा एखादा भांडवलदार बघून संस्थेला या योजनेचा पार्टनर बनून विकास प्रकल्प राबवायला हवा होता, ज्याने आपल्या सभासदांचे, झोपडीधारकांचे, स्थलांतरित लोकांचे हित व अधिकार राखता आले असते. पण संस्थेच्या मुख्य प्रमुखाने तसे केले नाही. यांनी स्वतःचा स्वार्थ पाहिला. इसवी सन 1995ला संस्थेने SRD योजना स्वीकारली. त्यानंतर इसवी सन 1998ला SRA योजना स्वीकारली. आपण कुठल्या जगात राहतोय? आपल्या भूखंडाला इसवी सन 1995ला SRD योजना स्वीकारली. त्यानंतर इसवी सन 1998ला SRA योजना स्वीकारली. आपण कुठल्या जगात राहतोय? आपल्या भूखंडाला SRA कायदा लागला आहे. आपलेच काही सभासद SRAद्वारे घेण्यात आलेल्या GBRमध्ये ज्या निवडणुका झाल्या त्यावेळेस याच लोकांनी मोठा जल्लोष केला व खुशी होते. मित्रांनो, जर का आता तुम्ही आपला हक्क समंजसपणे काढून नाही घेतला तर त्यात आपलेच नुकसान होणार आहे. SRA कायदा लागू झाला आहे. आपल्या भूखंडाला SRA जेव्हा आपला कायद्याची छडी फिरवेल तेव्हा आपण काही करू शकणार नाही, कारण ही योजना आपल्याच मात्र संस्थेनेच स्वीकारली होती. पण आम्ही असं होऊ देणार नाही. सभासदांनी विकासकाकडे आपली बोलणी करून घ्या. जोपर्यंत आपले विषय मार्गी लागणार नाहीत तोपर्यंत आम्ही तुमच्यासोबत आहोत. पण तुम्हाला आमची आवश्यकता नाही, कारण तुम्हीच म्हणताय की झोपडीधारक कोण होतात आमचे विषय मांडणारे. तसा आमचा अधिकारी नाही. आपल्याच काही सभासदांना झोपडीधारक नको आहेत.
SRA राबवलेला चालेल. त्यावेळेस SRA राबवत असताना जे भांडवल भेटलं हे मान्य आहे, पण SRAमधील झोपडीधारक नाही. आणि आता अधिकार तर संपूर्ण झोपडीधारकांकडे गेला मित्रांनो. भूखंडावर मालक संस्था आहे, मान्य करावं लागेल. पण हेही मान्य करावं लागेल की आपल्याच संस्थेच्या कार्यकारिणीमुळे हा अधिकार SRA संस्थेकडे गेला. एकवायर होण्याची भीती भासवत आहे. जर का SRAने एकवायर केले तर काय होईल हे आपण सर्वांनी जाणून घेतलं पाहिजे. ज्याने हे सर्व घडवलं त्याला समाज बांधवांनी प्रश्न केला पाहिजे की जुना विकास काढताना भूखंडावरील 950 ते 1000 झोपडीधारकांची रहिवाशांची संमती घेतली होती का? संस्थेतील 151 सभासदांची संमती घेतली होती का? त्या मुख्य प्रमुखाला विचारा हा प्रश्न. ज्याने जुना विकासक काढला त्यानेच नवीन विकासक निवडूनही आणला. नवीन विकासकाच्या बाजूने हेच मुख्य प्रमुख नेतृत्व करत होते. तेच म्हणतात की नवीन विकासक चुकीच्या मार्गाने आला. जुना विकासकही तुम्ही चुकीच्या मार्गानेच काढलात. 13-2 प्रक्रिया तुम्ही चुकीच्याच मार्गाने पार पाडलीत. याउलट नवीन विकासक तुम्ही म्हणताय चुकीच्या मार्गाने आला, तो कसा आला ते या मुख्य प्रमुखाने सांगायचं. आम्हाला काय माहिती चुकी झाली ती कशी झाली आणि चुकी तुम्ही केली ती कशी केली ते लोकांना समजून द्या तरी. आता विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झोपउपरा संस्था मर्यादित यांचे निवडून आलेले प्रवर्तक व चुकीच्या पद्धतीने घुसखोरी केलेले मुख्य प्रवर्तक यांना जिल्हाधिकारी यांच्याद्वारे निष्कासित करण्यात आले. यांच्यात SRAमध्ये खटला चालला आहे आणि आपले निष्कासित झालेले मुख्य प्रवर्तक समाज बांधवांना म्हणतात की मी बुद्धविहार वाचवण्यासाठी सहयोग मित्र मंडळाचं नाव दिलं. अरे तुला वाचवण्याची गरज नाही. बुद्धविहार हे पात्रच आहे व पात्र राहणार व ते सारनाथ बुद्धविहार म्हणून राहणार. यावर अधिकार तेथील समाज बांधवांचा शाखा क्रमांक 369 सर्व सभासदांचा आहे. कोणाच्या बापाची मजाल लागलेली नाही बुद्धविहार अपात्र करण्याची. आम्ही सक्षम आहोत. तुम्हाला निष्कासित केले हे तुम्हाला पचन झालेलं नाही. तुमच्या विरोधात अपील अर्ज आहे. तुम्ही चुकीच्या मार्गाने आलात त्याबद्दल. बुद्धविहार हे पात्रच आहे व पात्र राहणार. तुम्ही मेसेज करताय लोकांना की आमचं योगदान काय आहे या सारनाथ बुद्धविहाराशी. त्यावेळेस तुम्ही शेंबडे होतात. घरातून तेव्हा बाहेर पडलात का? तुम्ही चौकटीत असायचा. तुमची अक्कल शून्य झाली व खरोखर तुमची अक्कल शून्य झाली असेल तर तेथील जुन्या जाणत्या थोर मंडळींना विचारा. विहारासाठी यादव कुटुंबाचं कितपत योगदान आहे ते. तेथील उदयन गोविंद तांबे, अशोक कांबळे, रविकांत गंगाले या वडीलधारी व्यक्तींना विचारा. तुम्हाला माहीत नसेल तर त्यांना विचारा. तुम्हाला स्वतःच्या स्वार्थासाठी संपूर्ण विसर पडला आहे. आणि हो, बुद्धविहार आहे ते पात्रच राहील व ते सारनाथ बुद्धविहारच राहील ना की संयोग. त्यावर अधिकार सारनाथ बुद्धविहार संस्थेचा राहील. अरे ते विहार स्थापन करणारे गेले त्या जिवंत असायला हवे होते. काही जण आहेत. तुम्ही त्या विहाराचे भागी नव्हतात. त्या पंचायत शाखेचे सभासदही नव्हतात. पण आज तुम्ही गवगवा करताय की ते आमचं विहार. अरे आमचं काही नसतं, हे समाजाचं असतं. आमचं करून माझं करून काय होत नाही. या मातीतच जायचं आहे आणि आपलं सर्व या भूतलावरच सोडून जायचं आहे. पण जाता जाता काहीतरी समाजासाठी, भूखंडावरील रहिवाशांसाठी, झोपडीधारकांसाठी चांगलं करून जा. तर लोक नावं काढतील तुमचं. लोकांची फसवणूक करायची आमच्या बापाने शिकवली नाही व नंतर आम्हालाच बोलता चोराच्या उलट्या बोंबा. चोर कोण आणि बोंब कोण मारतोय ते नंतर समजेलच लवकर तुम्हाला. तुम्ही आम्हाला उद्देशून म्हटलेलं की आम्हाला रक्ताचे अश्रू रडायला लावू, पण आमची तशी नीती नाही. तुम्हाला आम्ही रक्ताचे अश्रू रडू देणार नाही. तुम्हालाही वाचू. तुमचा अधिकार व हक्क तुम्हाला मिळेल. हां, पण जे चुकीच्या मार्गाने तुम्ही व्यवहार केलेत त्याचा भरणा व त्याची सजा तुम्हाला भोगावीच लागेल. तुमच्या घरासाठी, तुमच्या हक्कासाठी भले तुम्ही आमचे विरोधक असाल तरी तुम्हाला आम्ही सहकार्य करू. तुम्हाला रक्ताचे अश्रू रडू देणार नाही. तुम्ही आम्हाला रडवाय गेलात, पण आज तुम्हाला कळून चुकलं की आम्हाला रडवता रडवता तुमचेच रक्ताचे अश्रू निघायला लागलेत. तुम्ही रात्री झोपतही असाल की नाही ते माहीत नाही, पण रडता एवढे नक्की. पण आम्ही तुमचे रक्ताचे अश्रू निघू देणार नाही, हे लक्षात असू द्या. सभासदांची, समाज बांधवांची अशी फसवणूक करू नका. बाबासाहेबांचं नाव घेता, त्यांच्या विचारासारखे वागा. आता तुम्ही कहर केलात. आता थेट बुद्धविहाराचाही सहारा घ्यायला लागलात. स्वतःचे काहीतरी अस्तित्व निर्माण करा. चांगले कार्य करा. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, आपले कैवारी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
ह्या महापुरुषांचे नाव आपल्या भूखंडाला लाभले आहे. डॉक्टर आंबेडकर सहकारी गृहनिर्माण संस्था, तसेच विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झोपूप्रा सहकारी गृहनिर्माण संस्था, या 2 संस्थेची नावे आपल्या भूखंडाला लागलेली आहेत. हे नाव आम्ही वाया जाऊ देणार नाही. आम्ही तथागत भगवान गौतम बुद्धांची लेकरं आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची, छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांची लेकरं आहोत. याची आम्हाला जाणीव आहे. यांच्या नावाने राजकारण आम्हाला खेळता येत नाही व येणारी नाही, आणि एवढ्या खालच्या थराला कधी आम्ही स्वतःला पडू देणार नाहीत, हे लक्षात असू द्या. हे तुम्हाला जमेल, आम्हाला नाही. लोकांची फसवणूक आमच्याकडून होणार नाही, ती आम्हाला करता येत नाही, करणारी नाही. तुम्ही कितीही बोंबला, आरडाओरडा करा की विकासक आम्हाला विकत घेईल, आम्हाला पैशाचे आमिष दाखवेल, आम्ही विकले जाऊ, आम्ही समाज बांधवांमध्ये फूट पाडू, ही कामे आमची नाहीत. हे तुम्ही करत आलात म्हणून तुम्हाला तसं वाटतं, कारण तुम्ही तसेच करत आलात म्हणून तुम्हाला त्याची जाण आहे. हां, जे स्वतःचे स्वार्थ बघतात असेच लोक समाज बांधवांमध्ये फूट पाडण्याचे षडयंत्र रचतील, आम्ही नाही. आमचे भूखंडावरील सर्व रहिवाशांना, झोपडीधारकांना, मात्र संस्थेच्या सभासदांना हीच विनंती आहे, खऱ्या आणि खोट्याची पारख करा. निरखून बघा कोण खरा आणि कोण खोटा. अगोदर काही सभासद आमच्याबरोबर जे चुकीचे कारभार करत होते व करत आलेत, यांच्या विरोधात लढा देत होते. जेव्हा त्यांना कळून चुकलं की SRA संस्था स्थापित झाली, आता आपले काही चालणार नाही, म्हणून त्यांना झोपडीधारक व आम्ही चुकीचे वाटायला लागलो आहोत. ही प्रकल्प योजना त्यांना आता चुकीची वाटायला लागली आहे. जर असाच इगो व मीपणा राहिला तर यांचा हक्क तर जाईल, पण भूखंडावरील सभासदांना ज्यांचा हक्क आहे, अधिकार आहे, त्यांचाही हक्क काही लोकांच्या चुकीमुळे, आम्हीपणामुळे जाईल. ज्याचं काहीच नसताना जे बोंबलत आहेत त्यांना काही फरक नाही, पण जे भूखंडावर सभासद बांधव राहत आहेत त्यांचं असताना त्यांचं नुकसान होण्याची शक्यता आहे, याची आम्हाला काळजी आहे. मित्रांनो, तसं होऊ देऊ नका. आपली बोलणी करा, तुमचा अधिकार समंजसपणे मार्गी काढा, आणि आता SRAच्या कायद्यापुढे तुम्ही आम्ही काहीच करू शकणार नाही. हा भूखंड SRAमध्ये टाकणारेही आपलेच, राबवणारेही आपलेच व विकासकाला सही देणारेही आपलेच बांधव. आमचा तर या योजनेमध्ये बली देण्यात आला आहे. ज्यांनी नवीन विकासक निवडून आणला त्यांना हा प्रकल्प आता नकोसा झाला आहे, पण प्रकल्प पूर्ण व्हावा म्हणून नव्याने निवडून आलेले विकासक कीस्टोन रिअल्टीज रुस्तमजी यांचा आम्ही स्वीकार केला, कारण आम्ही आमची घरे या योजनेकरता देऊ केली आहेत. हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावा हीच आमची व तुमची सर्वांची अपेक्षा आहे. या योजनेत आम्ही आमची घरे दिली आहेत. जर का आमचे नुकसान झाले तर आम्हीही कोणाला सोडणार नाही, कारण आम्ही छत्रपतींची व बाबासाहेबांची औलाद आहोत. जर का कोणी आमचे नुकसान केले तर आम्हीही दाखवून देऊ की छत्रपती व बाबासाहेबांची औलाद काय असते ते. हा संदेश जे आमचे व झोपडीधारकांचे वाईट बघतात त्यांना आहे. आमचा तमाम झोपडीधारक व सभासदांना विनंतीपूर्वक संदेश आहे, तो समजून घ्या. आम्ही रागिष्ट जरी असलो तरी कोणाचे नुकसान पाहणारे नाहीत. आम्ही सर्वांचे हित पाहणारे आहोत, आणि जो आज आमचा वैरी बनला आहे, आमच्याविषयी नको ते मेसेज पोस्ट करत आहे, तोही काय आमचा वैरी नाही, तोही आमचाच बांधव होता, पण स्वतःच्या स्वार्थासाठी तो आमचा वैरी झालेला आहे. त्यात आमचे काही सभासदी आज आम्हाला वैरी समजत आहेत. असो, आम्हाला या गोष्टीची खंत नाही. आम्ही आहोत, आम्ही योग्य आहोत, आम्ही सक्षम आहोत. ईश्वराला माहिती आहे की आम्ही काय आहोत ते. आम्ही विकलो गेलो की नाही तेही ईश्वराला माहिती आहे. लोकांना जाऊन जे आम्हाला चुकीचे समजतात त्यांना समजवण्याची गरज नाही वाटत आम्हाला, व त्यांच्या प्रमाणपत्राची आम्हाला गरज भासत नाही. अशा असंतुष्ट लोकांनी कितीही आमच्या विरोधात अफवा पसरवून प्रचार करतात व पसरवत आहेत, आम्हाला काय फरक पडणार नाही. आम्ही भूखंडावरील झोपडीधारकांच्या हितासाठी, जे स्थलांतरित आहेत त्यांच्या हितासाठी, रखडलेले E8614 E8615 ब ह्या भूखंडावरील तेथील झोपडीधारक रहिवासी यांच्या हितासाठी, SRAच्या 3 इमारतींमधील पात्र अपात्र नवीन केसेस त्यांच्या हितासाठी, या सर्वांसाठी लढत राहू व त्यांचा हक्क व अधिकार त्यांना मिळवून देऊ, अशी आम्ही वचन देत आहोत की आम्ही शेवटपर्यंत लढा देऊ. हा संदेश आम्ही या पत्रकाद्वारे आपल्या भूखंडावरील सर्व रहिवाशांना व झोपडीधारकांना, जे स्थलांतरित आहेत, त्या सर्वांना देत आहोत व इथेच थांबवत आहोत. जय शिवराय, जय शंभूराय,
जय भीमराय. नमो बुद्धाय.